नमस्कार, मी शेफ प्राजक्ता पै शापूरकर आपल्या दिवाळी फराळ स्पेशल एपिसोड्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। अनारसे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आणि दरवर्षी आपण अनारसे आपल्या मास्टर रेसिपीज वर ऑलरेडी दाखवलेले आहेत। पण आमच्या सर्वांचीच अशी इच्छा होती की अनारसे दाखवायचे तर ते एक्सपर्टच्या हातूनच, म्हणजे चुकायला चान्सच नाही। म्हणून आज आपल्या सोबत आपल्या ह्या स्टुडिओ किचन मध्ये येणार आहेत एक खास व्यक्ती जे दरवर्षी दिवाळीला कम से कम 100 किलो अनारसे बनवतात आणि त्याचा जोरात सेल होतो। वर्षभर तुम्ही यांच्याकडून अनारसे घेऊ शकता बरं का, पीठ रेडीच असतं। डिटेल रेसिपी दाखवायला आपल्या सोबत येत आहेत पद्मजा गणफुले फ्रॉम बेलगाम। या पद्मजा, नमस्कार। नमस्कार। आपल्या या मास्टरच्या किचन मध्ये तुमच्या स्वागत आहे। आणि आता आपल्याला ही मस्त तोंडात ठेवताच विरघळणारे अनारसे रेसिपी कशी करायची अगदी डिटेल मध्ये मी सुद्धा तुमच्याकडून शिकून घेणार आहे। करूया सुरुवात? चला पद्मजा दी, तुम्ही आता तुम्हाला पद्मजा म्हणण्यापेक्षा काकी म्हटलेलं बरं, कारण माझ्या फ्रेंडची तुम्ही आई आहात। तुमच्याकडूनच आम्ही अनारसे दरवर्षी घेतो आणि ते सगळ्यांना आवडतात। पुन्हा मुंबईला सुद्धा मी पाठवते। पण ही रेसिपी तुमच्याकडून डिटेल मध्ये आज आम्हाला शिकायची आहे। हा बिझनेस तुम्ही कधीपासून सुरू केला? हा मी बिझनेस झाले आता 20 वर्ष झाली मला। 20 वर्ष झाले। आणि पूर्वी घरगुती करत होते। बर। मग एकटे बापू कुलकर्णी म्हणून बेळगाव केरकर बाग मध्ये राहतात। बर। त्यांनी मला सहज आपल्या घरी सवळ्याचा स्वयंपाक करायला म्हणून बोलवलं। मग त्या आजी इतक्या या पाककृतीमध्ये हुशार आहे की त्या वासाने खात नव्हत्या काही सुद्धा। त्यांच्या घशाला काही इजा झालेली, गिळायला येत नव्हतं, पण त्या वासाने आणि चवीने बघून मला सांगायच्या की ह्याला हे कमी आहे, हे फुगलं नाही का। त्यांनी मला पुरणपोळी सगळे आयटम, चकली सगळं त्यांच्याकडे शिकले मी। मला अनारसे सुद्धा त्या आजीनीच सगळं शिकवले। म्हणजे बघा, तुम्ही खऱ्या अर्थाने होम शेफ आहात। आणि मी नेहमी सांगते की जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत ते शिकण्यासाठी तुम्हाला होम सायन्स किंवा हॉटेल मॅनेजमेंट करायची गरज नाही। हे जे धडे आहेत, हे जे बाळकडू आहे, ते आपल्याला घरातनच मिळतं, आपल्या आईकडूनच मिळतं। तर आता सुरुवात करूया आपण या अनारसे। आता काय काय करायचं सांगा। पहिल्यांदा आपण तांदूळ घ्यायचे। बरं, आता पहिला प्रश्न, तांदूळ कोणते? हे तांदूळ साधे आपण डोसा इडलीला वापरतो तेच तांदूळ, म्हणजे असं आंबे मोहरच पाहिजे असं काही साधे तांदूळ। ओके। 3 दिवस भिजत घालायचे। बरं, हे 3 दिवस तांदूळ भिजत घातले, रोज याचं पाणी बदलायचं, म्हणजे याला आंबट वास वगैरे काही येत नाही। 3 दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी ते तांदूळ निथळायचे। निथळल्यानंतर छान पांढऱ्या कपड्यावर पसरून घालायचे हे तांदूळ। ह्याचं सगळं पाण्याचा अंश गेला पाहिजे आणि आपल्या हाताला लावून बघितल्यावर ते कोरडे वाटले पाहिजेत तांदूळ। कोरडे झाल्यानंतर ते मिक्सर मध्ये आपण घरीच फिरवू शकतो। मिक्सर मध्येच करायचं, गिरणीत करायचं नाही। ओके। मिक्सर मध्ये हे पीठ करून घ्यायचं याचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काय रवा वगैरे राहिला तर परत काढू शकतो आणि परत मिक्सरला फिरवू शकतो। आणि मग हे फिरवून झालं की हे आता बाजूला ठेवलं। असं पीठ तयार झालेलं असतं। पीठ तयार झालं की त्याला पाऊण वाटी गुळ घालायचा। म्हणजे 1 वाटी रेडी पिठाला पाऊण वाटी गुळ, किसलेला गुळ घ्यायचा। आणि आता गुळ कसला हवाय आपल्याला? साधा आपण जो वापरतो तो गुळ घ्यायचा। फक्त चिकीचा गुळ घ्यायचा नाही। बरं, आपण जो स्वयंपाकाला वापरतो तोच गुळ। आणि हे दोन्ही मिळून मिक्सर मध्ये फिरवायचं। बर, गुळ घालून ते पीठ आणि आता वरती परत पीठ घाल। पीठ म्हणजे हा मिक्सर पण आपला चिकटत आणि फिरलं म्हणून मध्ये गुळ घालायचा, खालीवर पीठ। बघा, ही पण एक छान अशी टिप आहे। जेव्हा पण तुम्ही गुळ घालून कोणता पदार्थ मिक्सर मध्ये वाटत असाल तर कोरडं पीठ खाली घालायचं, मध्ये गुळ घालायचा आणि मग त्याच्यामध्ये वरून परत कोरडं पीठ घालायचं, म्हणजे तुमचं जे मिक्सरला तो गुळ चिकटून अडकत नाही, जळत नाही आणि व्यवस्थित गुळ सगळीमध्ये मिसळतो। आता आपण ह्याला मिक्सर मध्ये फिरवूया। कसं फिरवायचं तेही बघायला या। हे आता मिक्सर करून छान बारीक एकजीव करून घ्यायचं। ओके। आणि ह्याला सिंगल पल्स देत फिरवायचं, म्हणजे मिक्सर आपला जळत पण नाही।
हा, हे लक्षात ठेवा. गुळ घट्ट असतो, चिकट असतो, त्याच्यामुळे कधी कधी मिक्सर आपला जळण्याची किंवा एकदम टेम्परेचर हाय होऊन बंद पडतो मिक्सर. त्यावेळेला कायम असं काहीतरी घट्ट आपण जेव्हा वाटतो त्यावेळेला नेहमी एक सिंगल पल्स देतच ते पातळ होईपर्यंत करायचं. एकदा पातळ झालं की मग तुम्ही फिरवू शकता. असं हे छान एकत्र झालेलं आहे. आता इथं बघा, पण तो गुळ मध्ये ही टीप जी आपल्याला काकीने दिली त्याच्यामुळे गुळ कुठंही चिकटलेला नाहीये, व्यवस्थित मिक्स झाला आणि एकदाही आपला मिक्सर गरम झाला नाही. 2 मिनिटात आपलं हे छान तयार झालेलं आहे मिश्रण. हे आता पीठ परातीमध्ये घालून घ्यायचं आणि हाताने जरा छान त्याला मळून घ्यायचं. पण मग ह्याला हे नको पाणी वगैरे तूप काही लागत नाही. या गुळाला पाणी सुटतं. हे 2-4 दिवस असंच पीठ ठेवायचं दाबून डब्यामध्ये, गच्च डब्यामध्ये भरून ठेवायचं. ओके, म्हणजे त्याच्या हवेच्या ह्याच्याने ते आपल्या पण पाणी गुळाला पाणी सुटतं त्याप्रमाणे मग ते ओलं होतं. बरं, मग याच्यात वेलदोडा वगैरे काहीही नाही. ओके, हे सगळे जे टिप्स आहेत किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी त्यांना विचारते आहे ते मला माहित आहे, पण तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमचे काही प्रश्न असतील, आज मी तुमची प्रतिनिधी म्हणून इथं उभी आहे, तर त्यांना हे मुद्दाम विचारून घेते. तर नीट लक्ष देऊन ऐका बरं का. यंदा परफेक्ट अनारसे आपल्याला करायचेच आहे. हा, आता हे असं छान मळून घ्यायचं आणि डब्यामध्ये भरून ठेवायचं. बरं, आता तुम्ही पीठ आणलंय ना, करून ठेवलेलं, चला ते दाखवूया. हे आता 4 दिवसानंतर असं पीठ तयार झालेलं आहे. हे असं आता काढून घ्यायचं आपण. थोडा आपल्याला ह्याला तुपाचा हात घ्यायचा. आता एकच मिनिट. आता बघा, इथं माझी काय मिस्टेक होत होती. मी जेव्हा अनारसे बनवत होते तेव्हा त्याच्यामध्ये ते कोरडं पीठ न ठेवता त्याच्यामध्ये दूध किंवा तूप असं घालून मग ते मळत होते. मला असं वाटायचं की तसं मळल्याने ते पीठ छान होतं, पण आता आपल्याला कळालं की ते कोरडंच पीठ आपल्याला बंद करून ठेवायचं आहे आणि त्या गुळाला जे पाणी सुटतं त्याच्यापासूनच ह्या कन्सिस्टन्सीचं हे पीठ तयार होतं. इथं बघा, ज्याला काही आपण पाणी, दूध, तूप काहीही लावलेलं नाही, खरं किती छान तयार झालेलं आहे हे पीठ. मळून घ्यायचं जरा. हा, असं छान तुपाचा हात लावायचा. हा, हे आणि असं छान मळून घ्यायचंय. बरं, असं छान मळून आपल्या हाताला चिकटत नाही असं वाटलं बरं की त्याचा छोटा गोळा करून घ्या. आपल्याला कसा साईज हवा त्याप्रमाणे तो गोळा तयार. आता इथं थोडंसं तूप लावू का? नको, खसखस लावायची. खसखशीमध्ये बुडवायचं आणि मग असं बोटाने थापायचे. ते असे उचलले पाहिजे. खसखशीमुळे ते उचलतात, चिकटत नाही. आणि पूर्णपणे ते बोटाने वडाय अनारसा थापला गेला पाहिजे. हे बघा, हे असं. आता कळलं. काही रेसिपीज ज्या आहेत त्या आपल्या पारंपरिक आहेत, ते शिकण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं आहे त्यांच्याकडे याचं खरं गुरुकिल्ली जी म्हणतो ना ती त्यांच्याकडे सापडते. आज तुम्हाला कळलं असेल की अनारसे कसे करायचे अगदी डिटेलमध्ये, म्हणजे नुसतंच पीठ मळलं हे सगळेजण सांगतात, पण इथे आपल्याला कळणार आहे की ते थापायचं पण कसं. त्याला तुपाचा हातही त्यांनी लावलेला नाहीये, डायरेक्ट ते पीठ घेऊन केलेलं आहे. आणि आता हे कसे तळायचे ते पण बघूया. या, आता इथं आम्ही तूप गरम करून घेतले. तेल अजिबात घातलेलं नाही. तेल तूप मिक्स करू नका. तूप तर तूप, तेल तर तेल. आम्ही तर तूप घेतलंय आणि तूप घेतलंय म्हणूनच आम्ही छोटी कढई घेतलेली आहे आणि अगदी कमी तूप घेतलंय. खूप भरून नाही घ्यायचं, कारण जास्त अनारसे तळल्यानंतर ते तूप ना असं थोडंसं जळल्यासारखा वास येतो. नंतर हळूहळू एक बॅच मध्ये आपण थोडं तूप त्यात ऍड करत जायचं. ह्याचं एक असं आहे की आपण एरवी काही तळणी असली तर एका वेळेला 2-3 घालू शकतो. अनारसेला नाही, एका वेळेला एकच अनारसा तळायचा. म्हणून छोटीच कढई घेतली आणि तो असा सोडायचा आहे. खसखशीची बाजू वर करायची. आणि असं तळणीमध्ये सोडल्यावर त्याला असं वरून तूप घालत राहायचं सारखं. ओके, अनारसा परतवायचा नाही. तूप जे आहे ते चांगलं कडकडीत तापलं पाहिजे. जर टेम्परेचर कमी असेल तर अनारसे आपले त्याच्यामध्ये विरघळतात. ओके, आणि अनारसा परतायचं नाही. बर, हे बघा, एवढंच झालं. ओके, परतायचं नाही, अजिबात पलटी मारायची नाही. वरच्यावरच तूप घालून त्याला काढायचं. आणि काढल्यावर त्याला चाळणीमध्ये असं उभं करून ठेवायचं. म्हणजे त्यातलं सगळं तूप असलेलं खाली पडतं, वाया जात नाही.
तळून आपण काढला अनारसा की तो चाळणीमध्ये उभा करून गळत ठेवायचा, की गळलं की त्याच्यातलं तूप गळतं खाली, की आपण मग ते पुन्हा तेल तळणीत तूप ते घालू शकतो. आणि नंतर मग ते तळून झाल्यानंतर मग आपण काढून पोह्यामध्ये ठेवायचं. ते आता तुम्हाला मी दाखवतो. सुरुवातीला आपण छोटे 4 करून बघायचे. ते आपल्याला व्यवस्थित चांगले होतात असं वाटलं की मग आपल्याला जसा हवा तसा साईज आपण करू शकतो. कळलं काय? कळलं. आणि तुम्हाला कळलं ना? लक्ष देऊन ऐका ना. सुरुवातीला मोठे मोठे अनारसे करायला जायचं नाही, छोटे छोटे करायचं, म्हणजे तुपाचं टेम्परेचर सगळं आपल्याला समजतं. मग आपण आपल्याला हवा तेवढा मोठा अनारसा अगदी सहजरित्या करू शकतो. आम्ही इथं थोडेफार करून घेतो थोड्या वेळाने. हा आता काढल्यावर तुम्हाला असा दिसतोय, पण पूर्णपणे याचं असं उभं करून ठेवलं आणि तूप जेव्हा गळेल त्याला पुन्हा छान तांबूस कलर येईल. त्याच्यामध्ये गूळ असतं, त्यामुळे गरम तुपात किंवा तेलात जेव्हा आपण तळतो तर ते वितळतं. बऱ्यापैकी वरून आपण तेल तूप घालत असतो आणि ते खूप गरम असतं. काढून बाहेर ठेवल्यानंतर सुद्धा त्याची भाजण्याची किंवा तळण्याची जी प्रक्रिया आहे ती कंटिन्युअस चालू असते. आणि त्याच्यातच तो जो आतला भाग आहे जो आपल्याला मऊ मऊ दिसतो तो तिथेच कडक होतो. फर्स्ट टाइम आपल्या मास्टर रेसिपीज वरच नाही तर YouTube मध्ये मी चॅलेंज देऊन सांगू शकते की अशा पद्धतीनं डिटेल अनारसाची रेसिपी आपण शेअर केलेली आहे. ती म्हणजे एवढ्या एक्सपिरियन्स्ड एका स्त्रीकडून, ज्यांनी 20 वर्ष जवळपास हा अनारशांचा बिझनेस चालवला आहे. टिप्सचा जो दणका सुरू आहे अनारशांवर तो संपलेला नाही. आता हे अनारसे तळून झाले, ह्याच्या पुढे काय करायचं ते ऐकूया. आता काय करायचंय, चांगलं सगळं तूप गळलेलं आहे. बरं, तूप गळलं आपल्याला वाटतं की ते कोरडे आहेत ना, पण तसे ते कोरडे नसतात. मग आपण केल्यानंतर एका प्लेट मध्ये हे थोडे जाडे पोहे घ्यायचे असे. हे पोहे खाली घालायचे आणि ह्या पोह्यांवर तो अनारसा उभा करायचा. म्हणजे जे काही असलेलं त्याला तूप ते ह्याच्यात गळू शकतं. आणि गळल्यानंतर हे पोहे वाया जात नाहीत. ह्याचाच आपण चिवडा बनवू. म्हणजे बघा, एका 2 रेसिपीची टिप आपल्याला मिळालेली आहे. ते तेल तूप आपलं वाया जाणार नाही. ह्याच्यानंतर आपण चिवडा बनवायचा. असं पूर्ण प्लेटला ठेवते. प्लेटला ठेवायचं पूर्ण. आता हे प्लेट मध्ये काढले. ह्याच्या पुढचं काय? ह्याच्या पुढे जेव्हा आपण पॅकिंग करतो किंवा डब्यामध्ये ठेवतो तेव्हा असेच नाही ठेवायचे. पुन्हा थोडे पातळ पोहे घालून ठेवायचे, जाडे नाही घालायचे. म्हणजे एक्स्ट्रा काय असेल ते तूप त्याच्यात उरलं तर त्याच्यामध्ये राहतात. ते पोहे आपण दडपे पोहे वगैरे करतो त्याच्यामध्ये खाऊ शकतो, म्हणजे वाया जात नाही. ओके, अशा प्रमाणे आता अनारसे तयार झाले. येस, आता तुम्हाला कळलं ना, डिटेल मध्ये खूप सोपी रेसिपी आहे. पण त्याचे सगळे टिप्स आणि ट्रिक्स आजच्या ह्या एपिसोड मध्ये आपण शेअर केलेले आहेत. यंदा थोडं का असे ना 1 वाटीचं अनारसेचं पीठ करा, अनारसे करा आणि ते कसे झाले हे कळवायला आम्हाला अजिबात विसरू नका. काही प्रॉब्लेम आला तर कमेंट मध्ये सांगा. काकी तुम्ही त्यांना उत्तर देणार ना? काकी नक्की उत्तर देणार, कारण मास्टर रेसिपीज त्यांनी सुद्धा सबस्क्राईब केलेला आहे. हा एपिसोड नक्की पूर्ण पहिल्यापासून बघा, अजिबात स्किप करू नका. म्हणजे तुम्हाला अनारसा अगदी पारंपरिकरित्या परफेक्ट बनवता येईल. काकी, तुम्ही आज आमच्या इथे आला आणि आम्हाला इतके छान अनारसे करून दाखवले, पूर्ण टिप्स आणि ट्रिक्स शेअर केले, त्याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि तुम्हाला एक छान गिफ्ट माझ्यातर्फे मी देणार आहे. ही म्हणजे GSB खाद्य संस्कृती ही पुस्तक जे आहे हे मी लिहिलेलं आहे. खास व्हेज नॉन व्हेज दोन्ही रेसिपीज आहे. मला माहिती आहे तुम्ही व्हेजिटेरियन आहात, पण जेवढ्या व्हेज रेसिपीज आहेत त्या नक्की फॉलो करा आणि कशा झाल्या ते कळवायला मला अजिबात विसरू नका. मी पण धन्यवाद म्हणते तुमचे की तुमच्या या शूटिंग मध्ये आम्हाला बोलवल्याबद्दल आणि मला जी काही थोडीफार आली रेसिपी मी तुम्हाला दाखवल्याबद्दल. नाही, खरं सांगते, खूप रेसिपीज अशा आहेत ज्याला एक्सपिरियन्स हवाय. त्या एक्सपिरियन्स शिवाय येत नाहीत. म्हणजे मी तुम्हाला सांगते की आता ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही अनारसे कराल आणि ते जर फसले तर चिडचिड नको, प्रयत्न करत राहा. त्या मला सांगत होत्या की मी इतके वर्ष करत आले पण कधी कधी माझे सुद्धा अनारसे फसतात.
त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, ट्राय करत राहायचं आणि यंदा दिवाळीला अनारसे बनवूनच राहायचं. मी यामध्ये तुम्हाला अजून एक टिप सांगते. 3 दिवस आपण गुळ आणि पीठ मिक्स करून ठेवायचं म्हणतो ना. 4थ्या दिवशी आपण डबा उघडला, एखाद वेळेला ते ओलं नाही झालं, हवामानानुसार काही झालं, कोरडं वाटलं तर मळताना जरा दुधाचा हात लावायचा आणि मळायचं, मग त्याचा चांगला गोळा तयार होतो. वाटलं तर दुधाचा हात लावायचा, मळून बघून बघ. आता हे पीठ आपण 3 दिवसानंतर जर समजा मऊ झालं नाही तर दूध घालून तुम्ही करायचं. पण समजा आता आपल्याकडे पीठ भरपूर आहे तर हे बाहेर किती दिवस ठेवायचं आणि फ्रीज मध्ये किती दिवस ठेवायचं? 3 महिने तरी तुम्ही पीठ असंच बाहेर ठेवलं तरी काहीही होत नाही, म्हणजे काही काही येत नाही. जितकं पीठ गुळामध्ये मुरेल आणि पूठ जितकं मुरतं तितकी त्याला जाळी छान पडते आणि आंबट गोड त्याला चव छान येते. ओके, म्हणजे लक्षात ठेवा 3-4 दिवस झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायची घाई करू नका. तुम्हाला हवे तेवढेच अनारसे तुम्ही काढून घ्या, उरलेलं पीठ तसंच डब्यात झाकून चांगल्या कोरड्या जागी ठेवून टाका. ते 3 महिने बाहेर सुद्धा हे पीठ छान टिकतं. आणि याच्यात एक वैशिष्ट्य म्हणजे टिप म्हणजे जेवढी आपल्याला अनारसे करायचे आहे तेवढ्यालाच दुधाचा हात लावायचा, बाकीचं कोरडं पीठ तसंच ठेवायचं. समजा 3 दिवसानंतर तुम्ही पीठ जर मऊ झालं नाही, त्याला दूध आपण लावलं, पण एक लक्षात ठेवा, दूध लावलं की ते पीठ आपल्याला बाहेर ठेवता येत नाही. दूध लावलेलं पीठ लगेच मळून त्याचे अनारसे करून खायचे.